नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ तसा तर फक्त आपल्या चॅनलच्या पेड मेंबर्ससाठी बनवला आहे. पण आपल्या रेग्युलर सबस्क्रायबर्सना हे कळावं की आपण मेंबर्ससाठी किती डिटेल नोट्स आणि ट्रिक्स देतोय, म्हणून हा एक व्हिडिओ मी सर्वांसाठी पब्लिक करत आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे संपूर्ण सिलेबस, ट्रिक्स हव्या असतील तर आजच चॅनलचे मेंबर व्हा आणि जॉइन बटन दाबा. चला तर मग आजचा हा स्पेशल क्लास बघूया. स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीजच्या डे 8 मध्ये. आजचा आपला विषय MPSC परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवी आरोग्य आणि रोग, ह्यूमन हेल्थ अँड डिझीजेस. राज्यसेवा असो किंवा कंबाईन, या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोग पाहणार आहोत. तसेच कोणता डास कोणता रोग पसरवतो हे लक्षात ठेवण्यासाठी काही भन्नाट ट्रिक्स सुद्धा पाहणार आहोत. स्लाइड 2. रोगांचे मुख्य प्रकार. सर्वात आधी आपण रोगांचे मुख्य 2 प्रकार समजून घेऊया. संसर्गजन्य रोग, कम्युनिकेबल डिझीजेस. या नावाचा अर्थच आहे संसर्गाने होणारे. हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतात. यांचा प्रसार हवा, पाणी किंवा कीटकांद्वारे, जसे की डास, माशा होतो. उदाहरणे: क्षयरोग, टीबी, डेंग्यू, फ्लू आणि कोरोना. असंसर्गजन्य रोग, नॉन कम्युनिकेबल डिझीजेस. हे रोग संसर्गाने पसरत नाहीत, म्हणजे रुग्णाला स्पर्श केल्याने किंवा जवळ बसल्याने हे दुसऱ्याला होत नाहीत. हे शरीरातील काही बिघाडामुळे होतात. उदाहरणे: कर्करोग, कॅन्सर, मधुमेह, डायबिटीस किंवा हृदयविकार, हार्ट अटॅक. स्लाइड 3. जीवाणूजन्य रोग, बॅक्टेरियल डिझीजेस. आता आपण पहिला गट पाहूया, जीवाणूजन्य रोग. हे रोग जीवाणूंमुळे होतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवाणू मारण्यासाठी अँटीबायोटिक्स हे औषध लागू पडते. महत्त्वाचे रोग आणि त्यांचे जीवाणू नीट लक्षात ठेवा. क्षयरोग, टीबी, हा ज्या जीवाणूमुळे होतो त्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. यावर प्रतिबंध म्हणून बालपणी BCG लस दिली जाते. टायफॉइड, हा रोग साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे होतो. याचं निदान करण्यासाठी विडाल टेस्ट केली जाते. हा प्रश्न परीक्षेत खूपदा आला आहे. कॉलरा, हा प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे होतो. जीवाणूचं नाव आहे विब्रिओ कॉलरी. इतर रोग, कुष्ठरोग, धनुर्वात आणि प्लेग, हे सुद्धा बॅक्टेरियामुळेच होतात. स्लाइड 4. विषाणूजन्य रोग, व्हायरल डिझीजेस. दुसरा गट आहे विषाणूजन्य रोग. हे रोग विषाणूंमुळे होतात. विषाणू हे जीवाणूंपेक्षा आकाराने अतिशय सूक्ष्म असतात आणि यांच्यावर साधी अँटीबायोटिक्स काम करत नाहीत. एड्स, हा HIV विषाणूमुळे होतो. याची खात्री करण्यासाठी ELISA टेस्ट केली जाते. डेंग्यू, हा रोग डेन 1-2 या विषाणूमुळे होतो. याचा प्रसार एडिस इजिप्ती नावाचा डास चावल्यामुळे होतो. स्वाईन फ्लू, याचा विषाणू आहे H1N1. यावर टॅमिन फ्लू हे औषध प्रभावी ठरते. पोलिओ, हा दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे पसरतो. यासाठी 2 लस आहेत, साल्क, जी इंजेक्शनद्वारे देतात, आणि साबिन, जी तोंडावाटे 2 बूंद जिंदगी के देतात. रेबीज, हा पिसाळलेला कुत्रा चावल्याने होतो. या रोगाचं मुख्य लक्षण म्हणजे हायड्रोफोबिया, म्हणजे रुग्णाला पाण्याची प्रचंड भीती वाटते. स्लाइड 5. आदी जीवाणूजन्य रोग, प्रोटोझोन डिझीजेस. तिसरा गट आहे आदी जीवाणूजन्य रोग. हे रोग एकपेशीय आदिजीवांमुळे होतात. मलेरिया, हा कोणामुळे होतो तर प्लाझ्मोडियम नावाच्या आदिजीवामुळे. पण हा एकाकडून दुसऱ्याकडे कोण नेतो तर ॲनॉफिलीस जातीची मादी डास. नर डास चावत नाही, फक्त मादी चावते. याचा परिणाम मानवी शरीरातील यकृतावर होतो आणि थंडी वाजून ताप येतो. अमांश, हा एंटामिबा हिस्टोलिटिका नावाच्या आदिजीवामुळे होतो. यामुळे पोट दुखते आणि जुलाब होतात. स्लाइड 6. डास आणि रोग. मित्रांनो, या स्लाइडवर लक्ष द्या. इथे आयोग तुम्हाला फसवतो. कोणता डास कोणता रोग पसरवतो हे नीट ऐका. ॲनॉफिलीस मादी, यामुळे मलेरिया होतो. एडिस इजिप्ती, यामुळे डेंग्यू, चिकनगुन्या आणि झिका हे 3 रोग होतात. क्युलेक्स, या डासामुळे हत्ती रोग, एलिफॅन्टियासिस किंवा फायलारिया होतो. एक टिप: डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात अंडी घालतात, उदाहरणे कूलरचे पाणी, तर मलेरियाचे डास घाण पाण्यात वाढतात. स्लाइड 6. असंसर्गजन्य रोग, नॉन कम्युनिकेबल डिझीजेस. आता थोडक्यात असंसर्गजन्य रोग पाहूया. मधुमेह, आपल्या स्वादुपिंडातून पॅन्क्रियास इन्सुलिन नावाचे संप्रेरक कमी स्रवले तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यालाच आपण डायबिटीस म्हणतो. कर्करोग, कॅन्सर, शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ, अनकंट्रोल्ड ग्रोथ होणे म्हणजे कॅन्सर. कॅन्सरच्या अभ्यासाला ऑन्कॉलॉजी म्हणतात आणि याचे निदान करण्यासाठी शरीराचा तुकडा काढून तपासला जातो, त्याला बायोप्सी म्हणतात. स्लाइड 6. जीवाणूजन्य रोग, बॅक्टेरिया. आता ट्रिक्स पाहूया. वाक्य लक्षात. जीवाणूजन्य रोग, बॅक्टेरिया. आता ट्रिक्स पाहूया. वाक्य लक्षात ठेवा. काकाने मामाला टाय लावल्यामुळे टीबी झाला. काका म्हणजे कॉलेरा किंवा कुष्ठरोग, टाय म्हणजे टायफॉइड, टीबी म्हणजे क्षयरोग. उरलेले बहुतेक रोग हे व्हायरल असतात. डास ट्रिक्स. वाक्य: अनाला मलेरिया, एडिसला डेंग्यू, क्यूला हत्ती. म्हणजेच ॲनॉफिलिस मलेरिया, एडिस डेंग्यू, क्युलेक्स हत्ती रोग. तर मित्रांनो, आज आपण आरोग्यशास्त्र कव्हर केले आहे.
उद्याच्या डे 9च्या व्हिडिओमध्ये आपण आहारशास्त्र, जीवनसत्वे म्हणजेच अ, ब, क, ड जीवनसत्वे आणि त्यांचे अभाव पाहणार आहोत. हा व्हिडिओ आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या. धन्यवाद.